ते गोंधळ सुरू केले। मग कशाला राष्ट्रगीताचा मी अपमान करू म्हणून मी सभा संपली जाहीर केलं। धिंगाणा ज्याला म्हणतात तो एकाही वार्षिक सभेत झाला नाही। तो आता आजच्या वार्षिक सभेमध्ये धिंगाणा करण्याचा प्रयत्न केला, पण मेजॉरिटी सभासदांनी तो प्रयत्न दाबून टाकला। नवगरे म्हणाले ते राजीनामा देणार आहे, तुम्ही स्वीकारणार आहेत का त्याचा राजीनामा? माझी आमदार राजू नवगरेची ओळख नाही। गदारोळ का उडाला तुम्ही त्याचं समीक्षण करा। माझी वार्षिक सभा व्यवस्थित झाली, माझे सगळे ठराव मंजूर झाले, त्यानंतर मी सभा संपली म्हणून जाहीर केलं। आता राष्ट्रगीत राहिलं हे कोणी सांगितलं त्यांचं ना माहिती। आमच्या कार्यक्रम पत्रिकेत आज राष्ट्रगीत नव्हतं, माझ्या माहितीप्रमाणे ही जी कार्यक्रम पत्रिका शेवटी लिहिलेलं असतं, आज नव्हतं ते। तुम्हाला ते कोणाला काय संधीवर बोलायचं त्याची मर्जी। माझ्या सभासदाची वार्षिक होती ती माझी व्यवस्थित पार पडली, तुम्ही होते सगळे, यापेक्षा मला वेगळं काही सांगायचं नाही। आमदार नवगरे म्हणाले ते राजीनामा देणार आहे, तुम्ही स्वीकारणार आहेत का त्याचा राजीनामा? माझी आमदार राजू नवगरेची ओळख नाही। मी काय बोलायचं ते जाहीर बोलत असतो। वार्षिक सभेचं तुम्ही ते घ्यायला पाहिजे, हे फालतू काय घेणं गरजेचं आहे? वार्षिक सभेमध्ये नेमके तुमचे कोणते ठराव पारित झालेले आहेत, ते निर्णय 9 ठराव पारित झाले। आता 1-2 ठराव सांगा, आणि त्यानंतर तुम्ही राष्ट्रगीत न होता बाहेर निघाला तर त्याचा आरोप आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? कोणते ठराव होते महत्वाचे ते पारित झाले आहेत? महत्वाचा ठराव तसे बाकी रेग्युलर होते, शेवटचा एक CBGचा ठराव होता, त्याच्यावरती विस्तृत चर्चा झाली, सभासदांनी आपापली मतं मांडली, आणि शेवटी जेव्हा मताला ठराव टाकला मेजॉरिटी लोकांनी तो ठराव मान्य केला। तो महत्त्वाचा ठराव आहे, त्याच्यातून कारखान्याची वाढ होणार आहे। आता राहिला राष्ट्रगीताचा मुद्दा, मी अध्यक्ष म्हणून सभा संपली जाहीर केल्यानंतर जर कोणी राष्ट्रगीताचा मुद्दा काढत असेल, आम्ही दरवर्षी घेतो, पण मला ही पूर्वकल्पना होती। जवळजवळ तिथं 100-200 बिगर सभासद असलेले लोक आलेले होते, हे नजरेनं पाहिलं, म्हणून मी आधीच सांगितलं की बिगर सभासद बसा, पण कृपया चर्चेत सहभागी होऊ नका। पण ते गोंधळ सुरू केले। मग कशाला राष्ट्रगीताचा मी अपमान करू म्हणून मी सभा संपली जाहीर केलं। तर त्याच्यानंतर कोण काय बोललं सभा संपल्यानंतर तो माझा विषय नाही। आतापर्यंत घेतलेल्या सभेमध्ये तुम्ही राष्ट्रगीतावर उपस्थित असता? घेता, राष्ट्रगीताचा आदर केला पाहिजे, पण जर या गोंधळात अनादर झाला तर कधी शहाणपणाचाही निर्णय घेतला पाहिजे। राष्ट्रगीत झालं नाही म्हणलंच नाही ना कोणी, अपमान राजीनामा राजीनामा त्यांचा स्वीकारणार आहात का? आल्यानंतर मी त्याच्यावर तुम्हाला सांगतो, राजीनामा येऊ द्या, नंतर मी सांगतो स्वीकारणार का नाही। गदारोळ हा सभा संपल्यानंतर झाला। नाही विषय असा आहे, हा गदारोळ झाला, हा मूळ साखर कारखान्याच्या विषयाशी झाला की काय दुसऱ्या काही राजकीय याच्यातून झालेला आहे? मला तरी वाटतं राजकीय विषयासाठी हा गदारोळ केला। साखर कारखान्याच्या कुठल्याही विषयावर कुणाचं दुमत होण्याचं कारण नाही। सगळे जे ठराव असतात संचालक मंडळातून मान्यता होऊनच वार्षिक सभेकडे जातात, त्याच्यामुळं त्याची एक काही पद्धत आहे। वार्षिक सभे पुढे जाणारे सगळे विषय संचालक मंडळात अगोदर चर्चिले जातात आणि मग ते वार्षिक सभेला शिफारस होतात। त्याच्यामुळे संचालक मंडळात कोणाचं दुमत नव्हतं, आणि मग लोकांसमोर जर गोंधळ होतोय त्याच्यामागे काही वेगळा उद्देश सुद्धा, वेगळं साध्य करण्याचं सुद्धा असू शकतं। निश्चितपणे पूर्णेच्या मी 40 वार्षिक सभा घेतल्या, कधीही अशा सभा झाल्या नाहीत। प्रखरतेनं तीव्र विरोधात काही विषयावर माझे अनेक सभासद बोलले, मीही कधी त्यांचं मान्य केलंय, पण धिंगाणा ज्याला म्हणतात तो एकाही वार्षिक सभेत झाला नाही। तो आता आजच्या वार्षिक सभेमध्ये धिंगाणा करण्याचा प्रयत्न केला, पण मेजॉरिटी सभासदांनी तो प्रयत्न दाबून टाकला। जे मुद्दे या ठिकाणी घेण्यात आले होते या मुद्द्यावर अगोदर चर्चा करण्यात आलेली होती का? संचालक मंडळात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वार्षिक सभेला विषय जाण्यापूर्वी संचालक मंडळात चर्चा होत असते, आणि संचालक मंडळच शिफारस करतं वार्षिक सभेत। संचालक मंडळामध्ये असा कोणता मुद्दा नव्हता की तो या ठिकाणी घेतला आणि त्यानंतर गदारोळ झाला? नाही, सगळे संचालक मंडळाचे विषय। गदारोळ करणाऱ्यांना माहित काय हेतू उद्देश त्यांचा, तो तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, ज्यांनी पाहिला त्यांनाही माहिती आहे तो।